बॉम्बेचा जेव्हा गव्हर्नर होता लॉर्ड सिडनॅम म्हणून तेव्हा गव्हर्नर होता, त्याच नावाने ते सिडनॅम कॉलेज आज मॅनेजमेंटचं. तर त्यांनी स्पष्ट लिहिलंय द मोस्ट डेंजरस मॅन इंडिया हॅज प्रोड्यूस्ड, हे त्यांनी स्पष्ट त्याच्या अहवालात म्हटले आणि तो अहवाल त्यांनी व्हॉइस आणि पुढे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवला आहे. आणि त्याच्यानंतर पण 4-5 जणांनी वेगवेगळे कोणत्या रेफरन्समध्ये म्हटलंय, म्हणजे कोणत्या घटनेनंतर म्हटलंय की नाही, ही सगळी लोक नंतर अंदमानला गेली होती भेट द्यायला वगैरे, त्या रेफरन्समध्ये म्हटलं त्यांनी सावरकरांनी भेट घेतली. कारण तेव्हा कसं होतं, अंदमानला गेल्यावर तिकडच्या बातम्या इकडे येत नव्हत्या, इकडच्या बातम्या तिकडे जात नव्हत्या. तर मग सावरकर सगळं सांगायचे सगळं असं आहे. म्हणून मग त्यांचा स्वतःचा एक फीडबॅक असायचा, त्याच्यात तेच मेन्शन करायचं की हे जे सांगताय ते खरं नाही आहे, सावरकर सांगताय सगळं खोटं आहे, तो सर्वाधिक धोकादायक मनुष्यच आहे, त्याला सोडू नका अजिबात, हा त्यांचा फीडबॅक असायचा. आपल्याकडे 5 ते 6 असे फीडबॅक्स आहेत, आपल्याकडे पत्र आहेत नॅशनल आर्काइव्समध्ये. ऑलरेडी त्यांनी 1907मध्ये त्यांनी त्यांचं एक द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे त्यांनी ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामुळे त्याच्या हजारो प्रती इकडे बंगाली, तमिळ, पंजाबीमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे एकदम एक्सप्लोजन झालं. तेव्हा बघा तुम्ही साधारण 196 ते 1912मध्ये भरपूर इकडे बॉम्बस्फोट झाले भारतात. हे सगळं त्या सावरकरांच्या याच्यामुळे ते झाले, त्या पुस्तकामुळे सगळे झाले आणि तिकडून त्यांची व्याख्यानं वगैरे इकडे पोचली गेली आहेत बंगाल, तमिळनाडू, पंजाबमध्ये वगैरे. आणि त्यामुळे त्यांच्या मागे सावरकर या सगळ्या भारतामध्ये घटना घडल्या, त्याच्यामागे सगळे सावरकर होते, सगळं कळलं. म्हणजे त्यांच्या काही प्रती मिळाल्या, बंगालीमध्ये त्यांच्या ट्रान्सलेशन मिळालं त्या पुस्तकाचं, तमिळमध्ये ट्रान्सलेशन मिळालं, तिकडे पंजाबीमध्ये ट्रान्सलेशन मिळालं. म्हणजे उदाहरणार्थ खुदिराम बोस 1908 साली त्यांनी अलीपूरचा बॉम्बस्फोट, हे खुदिराम बोस पण त्यांच्यामुळेच सावरकरांमुळेच त्यांनी प्रेरणा घेतली होती खुदिराम बोसांनी पण.